नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठामध्ये शिपाई या पदासाठी भरती निघालेली आहे। या भरतीसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर या भरतीचा ऑनलाईन अर्ज करत असाल की जर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ती माहिती आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर तुम्ही यूट्यूबला RD मराठी असं सर्च करू शकता। इथे तुम्हाला पहिलाच व्हिडिओ भेटून जाईल ओके। तर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आणि ही PDF कशा पद्धतीने डाउनलोड करायची ती माहिती सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ओके। तर तुम्हाला ही PDF जर डाउनलोड करायची असेल तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्या। ही PDF ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। तर इथे तुम्हाला मित्रांनो 5 नंबरच्या पेजवरती डॉक्युमेंटबद्दल माहिती दिलेली आहे। तर इथे तुम्ही मित्रांनो बघू शकता ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावेत ओके। तर मित्रांनो तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला त्यांचे झेरॉक्स पण घेऊन जायचं ओके। तर हा पॉईंट इथे दिलेला आहे। तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंट दिलेला आहे इथे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला ओके। तर जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जाऊ शकता ओके, किंवा मग तुमच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र असेल ते घेऊन जाऊ शकता। ते नसेल तुम्ही जर 10वी केली असेल ओके तर 10वीचं सर्टिफिकेटसुद्धा घेऊन जाऊ शकता ओके। त्या 3 डॉक्युमेंटपैकी तुम्ही एक डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता जन्मतारखेच्या पुराव्यासाठी। त्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक, तर इथे 7वी 10वी आणि 12वी दिलेलं आहे ओके। तर या भरतीसाठी मित्रांनो मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं 7वी पास असणं गरजेचं आहे। जर तुम्ही 7वी पास उमेदवार असाल ओके तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। तुमच्याकडे 7वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे। त्याच्यावर मित्रांनो तुमचे मार्क्स असणं गरजेचं आहे ओके। जर तुम्हाला मित्रांनो त्याच्यावर मार्क्स नसतील तर तुम्हाला जर श्रेणी पद्धत असेल ओके तर तुम्हाला ते श्रेणी मार्क्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे, कारण की फॉर्म भरताना तुम्हाला मार्क्स टाकावं लागणार आहेत ओके। तर तुम्ही ते शाळेत जाऊन तुम्ही ते मार्क्समध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्ही जर 10वी केली असेल ओके तर तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। 12वी जर केली असेल तर तुमच्याकडे 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ओके। याच्या पुढे जर मित्रांनो तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल ओके तर ती सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता। त्याचं तुमच्याकडे मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ओके। तर खाली तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली आहे। शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे तुमचे जे काही क्वालिफिकेशन आहे त्यांचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथे 4 नंबरचा पॉईंट दिलेला आहे, जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र। प्रतिष्ठित व्यक्तींचा हुद्दा, पत्ता, फोन नंबर नमूद असावा ओके। तर मित्रांनो हा जो 4 नंबरचा पॉईंट दिलेला ओके तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे, चारित्र्य प्रमाणपत्र ओके। तर इथे तुम्हाला मित्रांनो शेवटच्या पेजवरती हे सर्टिफिकेट दिलेलं आहे। तर ही PDF मित्रांनो एकूण 13 पेजेसची आहे ओके। तर 13 नंबरच्या पेजवरती तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट आहे ओके, इथे तुम्ही बघू शकता। तर इथे तुम्हाला नमुना ब फॉर्म बी असं दिलेलं आहे, चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र ओके। तर इथे माहिती भरताना तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव टाका, त्यानंतर तालुक्याचं नाव टाका ओके, त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुम्ही तिथे किती वर्षापासून राहतात ओके तर इथे तुम्हाला वर्ष टाकायचे आहेत आणि इथे तुम्हाला ठिकाण नंतर दिनांक टाकायचा ओके। आणि इथे तुम्ही ज्या प्रतिष्ठित व्यक्तीचं तुम्ही सही घेणार आहात ओके, ज्याच्याकडे तुम्ही हे प्रमाणपत्र घेणार आहात त्याचं तुम्हाला इथे सही, त्याचं नाव, नंतर त्यांचा हुद्दा ओके, नंतर तुम्हाला त्यांचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे, त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर इथे टाकायचा ओके। तर मित्रांनो प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे जे पोलीस पाटील, सरपंच किंवा मग नगरसेवक हे जे व्यक्ती असतात ओके तर यांना आपण आपल्या समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती असं म्हणतो ओके। तर त्यांचे तुम्हाला इथे नाव, सही त्यांचं आणणं गरजेचं आहे। आणि हुद्दा म्हणजे ते नगरसेवक आहेत का, सरपंच आहेत का, पोलीस पाटील आहेत ओके। तर इथे तुम्हाला त्यांचं हे हुद्दा टाकायचं ओके। तर आहे तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थित समजली असेल। तर मित्रांनो हे तुमच्याकडे तुम्हाला 2 प्रिंट काढून घ्यायचं आहे ओके। ह्या सर्टिफिकेटचे तुम्हाला 2 प्रिंट काढून घ्यायचे आहेत, तुम्हाला 2 व्यक्तींचं आणणं गरजेचं आहे ओके। तर आहे तुम्हाला हा 4 नंबरचा पॉईंट व्यवस्थित समजला असेल। त्यानंतर तुम्हाला इथे तत्सम अधिकाऱ्यांनी प्रदान केलेले जातीचा दाखला ओके। मागासवर्गीयांसाठी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, नंतर तुमचं डोमासाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं ओके। त्यानंतर सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत ओके। जर तुम्ही सेवायोजन कार्यालयात जर नोंदणी केली असेल ओके तर त्याच्यात तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जर नसेल तर नाही, कंपल्सरी नाही मित्रांनो।
इथे त्यांनी असलंच असं म्हटलेलं आहे. ओके. त्यानंतर लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र. ओके. जाहिरातीसोबत नमुना अनुसार. ओके. तर मित्रांनो, ज्यांचं लग्न झालेलं आहे, ओके, तर त्यांना 2पेक्षा जास्त मुलं असू नये. ओके. जर तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतील तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला 3 किंवा 3पेक्षा जास्त मुले असतील तर तुम्ही ते फॉर्म भरू शकणार नाहीत. ओके. तर हे मित्रांनो, हा जो 8 नंबरचा पॉईंट. ओके. तर हे जे सर्टिफिकेट आहे ते पण तुम्हाला खाली दिलेलं आहे. तर इथे तुम्ही 12 नंबरच्या पेजवरती मित्रांनो बघू शकता. तर मित्रांनो, इथे 12 नंबरच्या पेजवरती हे नमुना दिलेला आहे. ओके. तर हे घोषणापत्र इथे दिलेलं आहे. हॅलो हॅलो. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला ही सर्व माहिती भरावी लागेल. ओके. तर इथे तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव टाकू शकता. ओके. जर तुम्ही मित्रांनो पुरुष उमेदवार असाल तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव टाकू शकता. ओके. जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुम्ही इथे तुमच्या पतीचं नाव सुद्धा टाकू शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे वय टाकायचं आहे तुमचं, नंतर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे इथे. पुढे तुम्हाला किती मुलं आहेत. ओके. ते तुम्हाला इथे संख्या टाकायची आहे. तुम्हाला 1 किंवा 2 आहेत. जर तुम्हाला 3 असतील तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार नाहीत. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके. त्यानंतर 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या. ओके. जर तुमच्या मुलांचा जन्म 2005 नंतर झाला असेल तर तुम्ही इथे ती संख्या टाकू शकता, 1 किंवा 2. ओके. आणि जर असेल तर तुम्ही इथे त्यांची जन्मतारीख तुम्हाला नमूद करावी लागेल. ओके. तर इथे तुम्ही मोकळ्या स्पेसमध्ये तुम्ही इथे त्यांची जन्मतारीख देऊ शकता. हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अपात्र होईल याची मला जाणीव आहे. ओके. तर इथे त्यांनी हे सर्व माहिती दिलेली आहे. नंतर तुम्हाला दिनांक टाकायचा आहे, त्यानंतर ठिकाण टाकायचं आहे आणि तुम्हाला तुमची सही आणि तुमचं नाव इथे टाकायचं. ओके. तर मित्रांनो, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी हे सर्टिफिकेटची प्रिंट काढणं गरजेचं आहे. ओके. तुम्हाला ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. तर आहे तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. ओके. जर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जर काम करत असाल तर तिथल्या ऑफिसचं तुमच्याकडे मित्रांनो तिथे जे कोणी अधिकारी असतील त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ओके. तर असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्र किंवा मग विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी. तर तुमच्याकडे मित्रांनो जर तुमच्या नावात जर बदल झाला असेल, ओके, तर जेव्हा महिला उमेदवार असतात तर तुमचं जर लग्नानंतर जर नावात बदल झाला असेल तर तुमच्याकडे गॅजेट असणं आवश्यक आहे. ओके. राजपत्र म्हणजे आपण याला गॅजेट असं म्हणतो. नाहीतर मग तुमच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. तर हा पॉईंट पण तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित समजला असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना जी काही माहिती देणार आहात तर ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर न्यायालय प्रशासनाने मागणी केलेले इतर कोणतेही दस्तऐवज. तर मित्रांनो, व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांनी तुमच्याकडून जर एखादं डॉक्युमेंट मागितलं, ओके, तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सादर करावं लागेल. ओके. तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्व डॉक्युमेंट या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. आय होप तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल कोणताही डाऊट राहिला नसेल. सर्व माहिती आपण इथं बघितलेली आहे. तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर ऑलरेडी मी इथे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला. ओके. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सर्व माहिती या ठिकाणी बघितली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर जर मित्रांनो पहिल्यांदा आला असेल तर या भरतीच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.